गुरुपौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात काय बदललं आहे हे जाणून घेऊया. मला इथे दिसतंय की तुमचं नशीब इथे बदलतं आहे. आत्तापर्यंतचे जे पण तुमचं आयुष्य असेल ते आता टोटली रिन्युएट किंवा बदलतं आहे. इथे मी नवीन ऊर्जा बघते आहे आणि ही तुमच्या वर्कप्लेसमध्ये असेल किंवा तुमच्या लव्ह लाईफमध्ये असेल किंवा दोन्ही याच्यामध्ये अनेक लोक ही गोष्ट बघू शकता. आणि न्यू बिगिनिंग आहे, जिथे काहीही तुम्हाला दिसत नव्हतं, समजत नव्हतं, तर आता तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी येणार आहे. मेसेजेस येतील तुम्हाला, लेटर्स येऊ शकतात, अपॉइंटमेंट लेटर. अशा जागेवरनं पण तुम्हाला कन्सल्ट केला जाऊ शकतं की जिथे तुम्ही तुमचा रेझ्युमे पण नाही दिलेला आहे. असं काही अपॉर्च्युनिटी, सडन अपॉर्च्युनिटी तुमच्या लाईफमध्ये येताना मी बघते. तुमचा गुरु खूप स्ट्रॉंग आहे आणि गुरु कृपेनेच तुम्हाला हे सगळं, ही जी शिफ्ट आहे ही मिळाली आहे. तेव्हा आपल्या गुरुला धन्यवाद द्यायला विसरू नका. आणि लाईफ आहे ना, आता तुम्हाला नवीन नवीन काहीतरी प्रेझेंट किंवा सरप्राइजेस तुम्हाला नक्की येणाऱ्या काळामध्ये भरपूर सरप्राइजेस तुम्हाला बघायला मिळतील. चाहे ते अपॉर्च्युनिटीमध्ये असो किंवा पर्सनल लाईफमध्ये असो किंवा नात्यांमध्ये असो, तुमचं लाईफ टोटली इथे बदलताना मी इथे बघते आहे. खूप स्ट्रॉंग कार्ड आहे आणि बॉटममध्ये आपल्याला जजमेंट आहे. तर कुठे ना कुठे तुमच्या लाईफमध्ये जे इनजस्टिस झालं असेल किंवा अनफेअरनेस तुम्हाला वाटलं असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की इथे पॉझिटिव्ह थिंग बघायला मिळेल. इथे अजून हीलिंग तुमच्या आयुष्यामध्ये होतं आहे. जे पण काही तुमचे पेन, सफरिंग राहिलं असेल, आत्तापर्यंतचे स्ट्रगल असेल, त्याच्यावर हीलिंग तुम्हाला मिळणार आहे. रिन्युएशन आणि रिबॉर्नची एनर्जी इथे आहे. विक्ट्री तुम्हाला मिळणार आहे. आत्तापर्यंत जी पण तुम्ही मेहनत केली आहे त्याचं फळ तुम्हाला इथे मिळणार आहे. पब्लिक रेकग्निशन मिळणार आहे तुम्हाला आणि एक मोठं कम्प्लिशन होऊन तुम्ही नेक्स्ट लेवलला जात आहात. त्याच्यामुळे बिलकुल स्वतःला तयार ठेवा आणि फेअरनेस तुमच्याकडे येत आहे. जस्टिस तुम्हाला